micro photography. Look at that. This is microorganism that living microorganism inside the wood, normally found within the wood. Have you enjoyed this? I just work on this particular type of aspect. This is copepod. We call that as a copepod. And these microorganism taken as a food by the fishes, most of the aquatic animal. Thank you. मित्रांनो, गोड्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन पद्धतीचे प्लॅन्क्टॉन पाहायला मिळतात, झू प्लॅन्क्टॉन आणि फायटो प्लॅन्क्टॉन. तर हे झू प्लॅन्क्टॉन आहे, फिशेस याच्यावर जगतात आणि हे त्यांचं मुख्य अन्न आहे. बघा, हे सूक्ष्मजीव मायक्रोस्कोप खाली खूप सुंदर असे जीव तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे, बघा आता याच्यात मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कधीही न पाहणारे फोटो सुद्धा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे. किती सुंदर असे जीव आहेत. त्यांना कोपेपोड या कॅटेगरीमधले आहेत. त्याच्यामध्ये खूप सारे जीव पाहायला मिळतील तुम्हाला. मी तुम्हाला एकामागे एक दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये फोकस सुद्धा करणार. बघा, आपण ऑफनली आपल्या मोबाईलच्या सहाय्यानं खूप सारे फोटो काढत असतो, पण हे फोटो काढण्यासाठी आपल्याजवळ स्पेशलाइज डिव्हाइस लागतात आणि त्याला मायक्रोस्कोप असं म्हणतात. आता प्रत्येकजण जो आहे मायक्रोस्कोपच्या खाली ह्या गोष्टी पाहणे, ह्या गोष्टी पॉसिबल नाही. त्यासाठी तुम्हाला संशोधक असायला पाहिजे. बघा, तुम्हाला आतल्या हालचाली सुद्धा त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. बघा, पोटामधल्या हालचाली, हा जीव दिसत आहे, हा शेपटीकडचा भाग त्याचा लोअर बॉडी पार्ट. अँड लुक ॲट दॅट, दिस इज द अँटिना.